हॅलो फ्रेंड्स, जर का तुमच्याकडे 50,000 रुपये असतील तर ते 50,000 रुपये तुम्ही कुठल्या एका रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकाल का? तर कदाचित तुमच्यापैकी काही लोक म्हणतील हो आम्ही करू शकू, कुठेतरी दूर जंगलामध्ये एखादी जागा घेऊ शकू, ते तिथं ती जागा घेऊन त्या ठिकाणी आम्ही 50,000 रुपयाची गुंतवणूक करू शकू. पण समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की तेच 50,000 रुपये समजा तुम्हाला एखाद्या मोठ्या शहरामध्ये एका प्राईम लोकेशनच्या रिअल इस्टेटमध्ये जर का गुंतवायचे असतील तर ते तुम्ही गुंतवू शकाल का? तर अर्थातच तुमच्या सर्वांचंच उत्तर या ठिकाणी नाही असं येईल. कारण की 50,000 रुपये पर स्क्वेअर फूट देखील त्या ठिकाणी कदाचित रेट चालू असेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त त्या ठिकाणी रेट चालू असतील. मग अशा परिस्थितीमध्ये तो एक स्मॉल फंड आपण त्या ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये गुंतवू शकणार नाही. आणि याच ठिकाणी उदयास आली किंवा एक नवीन जन्माला आलेली कन्सेप्ट आहे रीट्स. रीट्स म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. 2014 मध्ये सेबीनी या ठिकाणी रीट्सना भारतामध्ये मान्यता दिलेली आहे आणि रीट्सच्या माध्यमातून आपण एक स्मॉल अमाऊंट देखील रिअल इस्टेटमध्ये गुंतवू शकतो. रीट्स हे आपण कुठलेही जसे शेअर्स डीमॅट अकाउंटवरती परचेस करतो तशाच पद्धतीने आपण रीट्स परचेस करू शकतो. तर भारतामध्ये काही प्रमुख नामवंत कंपन्या ज्या आहेत तर त्यामध्ये एम्बेसी ऑफिस पार्क्स ही एक रीट आहे. त्यासोबत माइंडस्पेस बिझनेस पार्क्स आणि ब्रुकफील्ड इंडिया रीट्स हे देखील भारतामध्ये आपण ट्रेड होत आहेत त्या रीट्सच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतो. आणि ही जी सर्व प्रोसेस आहे ही संपूर्ण सेबी रजिस्टर्ड असल्याने आणि आपण कुठल्याही एका डीमॅट अकाउंटवरनं जे काही आपले ट्रेडिंग अकाउंट असतात जसं की धन ब्रोकिंग असेल, झेरोडा असेल, अपस्टॉक्स असेल, कुठल्याही एका ब्रोकिंगच्या माध्यमातून ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून आपण या रीट्समध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि जे जसे शेअर्समध्ये ट्रेडिंग केलं जातं, रेग्युलर ॲक्टिव्हिटी केली जाते, तशीच रीट्समध्ये देखील हे ट्रेडिंग केलं जातं. आणि समजा कुठल्या रीटचा नव्याने IPO आलेला असेल तर त्या ठिकाणी जसं तुम्ही रेग्युलर IPOजमध्ये जसं तुम्ही लेन्सकार्टचा IPO म्हणा किंवा कुठल्याही टाटा टेकचा वगैरे जे काही रिसेंटली येऊन गेले IPOचा आपण विचार करू शकतो. तर IPOमध्ये जशी आपण गुंतवणूक करतो तसेच रीट्सच्या IPOमध्ये देखील आपण गुंतवणूक करू शकतो. मग आता या ठिकाणी आपल्याला काय काय फायदा होऊ शकतो किंवा त्या पर्टिक्युलर रीट्सचा नेमका बेनिफिट काय की जे इतर शेअर्सच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक सेपरेट त्यांना एक स्थान निर्माण केलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने डिव्हिडंड हा मिळाला जातो. म्हणजे थोडक्यामध्ये काय की समजा मी काही त्या ठिकाणी रीट्स परचेस केले म्हणजे रीट्सचे शेअर्स मी त्या ठिकाणी डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटवरनं परचेस केले तर प्रत्येक 3 महिन्यानंतर मला डिव्हिडंड हा दिला जातो. आता हा डिव्हिडंड नेमका कशाचा मिळत असतो तर आपण जे काही रीटमध्ये गुंतवणूक करतो ती गुंतवणूक आपली त्या पर्टिक्युलर ट्रस्ट कडून त्या रिअल इस्टेटमध्ये डिफरंट रिअल इस्टेटमध्ये डिफरंट ऑफिस स्पेसेस म्हणा किंवा कमर्शियल प्लेसेस म्हणा, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस म्हणा, या ठिकाणी ती गुंतवणूक होत असते. आणि त्याच्यामधनं जे काही त्यांना भाडं मिळतं ते भाडं जवळपास 90% भाडं हे आपल्या सर्व गुंतवणूकदारांना हे डिवाइड केलं जातं. त्याचा नियमच तसा आहे किंवा प्रत्येक 3 महिन्यानंतर 90% जे काही रेंट असेल तो डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये त्या रीट होल्डर्सना हा दिला जातो. त्यासोबत आणखी कुठलं तुमचं त्या ठिकाणी इन्कम होऊ शकतं तर या ज्या काही कमर्शियल प्लेसेस असतात तिथे कुठले समजा काही त्यांनी वेगळे पार्किंगची काही फीस वगैरे आकारलेली असेल किंवा काही ATMला त्यांनी जर का काही जागा दिलेली असेल तर त्याचं देखील एक ॲडिशनल इन्कम हे होत असतं. तर त्याचा देखील तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट मिळतो. तर या अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीचे इन्कम जे क्रिएट केले जातात तर त्या सर्व इन्कमना आपल्या सर्व गुंतवणूकदारांमध्ये जे काही रीट होल्डर्स असतात त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट हे केलं जात असतं. त्यामुळं एक अतिशय चांगली कन्सेप्ट आहे. आणि या ठिकाणी फक्त एकच जोखमीची बाब अशी आहे की समजा रिअल इस्टेटच्या प्राइसेस जर का घटल्या तर आपल्याला त्या ठिकाणी जसे शेअर प्राइसेसमध्ये डाऊनसाईड मोमेंटम पाहायला मिळते तशी त्या रीटच्या प्राइसमध्ये देखील आपल्याला डाऊनसाईड मोमेंटम पाहायला मिळू शकते. त्यासोबत दुसरा प्लस पॉईंट असा आहे की समजा रिअल इस्टेटच्या प्राइसेस जर का वाढायला लागल्या तर रीटचे देखील किमती तुम्हाला त्या ठिकाणी जस्ट लाईक स्टॉक्स तुम्हाला वाढताना दिसू शकतात. त्यामुळं रीट्समध्ये गुंतवणूक केल्याचे तुम्हाला 2 फायदे होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकतर डिव्हिडंड मिळतील प्रत्येक 3 महिन्यानंतर. त्याचसोबत आपल्याला जर का रिअल इस्टेटच्या प्राइसेस वाढायला लागल्या तर या रीटचे भाव देखील तुम्हाला वाढताना दिसू शकतात. त्यामुळं आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं एक परतावा आपल्याला रीट्सच्या माध्यमातून हा मिळू शकतो. म्हणजे मार्केट ग्रोथ देखील होऊ शकते आणि त्यासोबत डिव्हिडंड्स देखील या ठिकाणी मिळू शकतात. तर हे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. त्यासोबत या ठिकाणी आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जशी रेग्युलर स्टॉक्समध्ये जशी लिक्विडिटी असते तशी तेवढी
तेवढ्या प्रमाणात लिक्विडिटी रेट्समध्ये पाहायला मिळत नाही. भारतामध्ये आज घडीला जर का आपण पाहायला गेलं तर जवळपास 85,000 कोटींचं हे REITचं मार्केट आहे. आणि जर का आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये जर का कंपॅरिझन जर का केलं तर भारतामधलं हे जे मार्केट आहे हे अतिशय नगण्य, म्हणजे जर का आपण प्रगत देश जसं की अमेरिका म्हणा किंवा इतरही आपण जपान वगैरे जर का आपण कंपॅरिझन जर का केलं तर या ठिकाणी 90 ते 98% REITचं मार्केट आहे ओव्हरऑल रिअल इस्टेटच्या दृष्टिकोनातून जर का बघायला गेलं. आणि भारतामध्ये त्याचं पर्सेंटेज अगदी 10%च्याही आत सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा स्कोप या REITsना असू शकतो. त्यामुळं या सर्व गोष्टींचा विचार करून हा इन्व्हेस्टॉक्स मराठीतर्फे तुम्हाला REITsची माहिती देण्याकरताचा मी व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासमोर आणलेला आहे. तर होपफुली ही REITsची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडलेली असेल. जर का आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि तुमचे जे काही स्टॉक मार्केटमध्ये त्यासोबत रिअल इस्टेटमध्ये जे काही इंटरेस्टेड लोक तुमचे असतील, तुमचे मित्रमंडळ असतील, परिवारजन असतील तर त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा. धन्यवाद.